नमस्कार मित्रांनो, आज एक अशा गोष्टीबद्दल बोलूया जे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तो पैसा नाही, ते नशीब नाही, तो कोणतीही गुप्त श्रीमंत योजना नाही. ती आहे एकमेव साधन जे प्रत्येकाला दररोज समान प्रमाणात मिळते. एका अब्जाधीशाकडे 24 तास असतात, एका कॉलेजच्या विद्यार्थ्याकडे 24 तास असतात, पहिल्या नोकरीत कष्ट करणाऱ्या एका नवीन पदवीधाराकडेही 24 तास असतात. पण इथे एक मजेदार गोष्ट आहे. काही लोक त्यांचे 24 तास स्वतःला घडवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी वापरतात, तर काही लोक इंस्टाग्रामवर फटाक्याने नूडल्स कसे बनवायचे हे बघण्यात घालवतात. स्वतःला विचारायचा एक साधा पण शक्तिशाली प्रश्न आहे, तुम्ही तुमचा वेळ स्वतःला चांगलं बनवण्यासाठी वापरत आहात की तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्या कोणाला तरी श्रीमंत करण्यासाठी वापरत आहात? तर तुम्ही त्याच जागी अडकून राहात. आयुष्याच्या सुरुवातीला लोकांकडे अनेकदा पैसा नसतो, ओळखी नसतात आणि चांगले ग्रेड्सही नसतात. लवकरच हे लक्षात येते की वेळेचा हुशारीने वापर केला नाही तर माणूस नेहमी गरीबच राहील. जर तुम्ही स्वतःला सुधारण्यासाठी वेळ वापरायला शिकला नाहीत तर तुम्ही नेहमी त्या व्यक्तीसाठी काम कराल जो हे करतो. आणि जर तुमची हीच इच्छा असेल तर यात काहीही वाईट नाही. पण जर तुम्हाला स्वातंत्र्य, प्रगती आणि बदल हवा असेल तर तुम्ही पैशापेक्षा जास्त वेळेचा आदर केला पाहिजे. तुम्ही पैसा गमावून तो परत मिळवू शकता, पण एकदा वेळ गेली की ती गेलीच, ती परत येत नाही. आयुष्य काही व्हिडिओ गेम नाही, तुम्ही पॉज बटन दाबू शकत नाहीत. तरुण लोक अनेकदा म्हणतात, मला कामाच्या आणि आयुष्याच्या समतोलाची गरज आहे, मला आराम करायचा आहे, मला सुट्टी हवी आहे, मी याला पात्र आहे. थांबा, कशाचा समतोल साधत आहात? तुम्ही गरिबी आणि आळशीपणाचा समतोल साधत आहात का? यशस्वी मानसिकतेत समतोल नसतो, त्यात त्वरित कृती करण्याची तळमळ असते. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी संधी असते. कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही, कोणतीही जादुई परी आकाशातून पैसे पडणार नाही. तुमचे एकमेव शस्त्र म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचं मन, तुमची कौशल्य आणि तुमच्या सवयी. हे उदाहरण पहा. जर एखादी व्यक्ती गरीब असेल आणि म्हणेल, मी या विकेंडला आराम करणार आहे, क्लबमध्ये जाणार आहे आणि मित्रांसोबत मज्जा करणार आहे, त्याचवेळी जेफ बेझोस त्यांच्या ऑफिसमध्ये क्वांटम कम्प्युटिंगवरची पुस्तके वाचत असेल, एलॉन मस्क रॉकेटबद्दलची व्हिडिओ पाहत आहेत. तुम्हाला कळते का काय होतं इथे? एक व्यक्ती पार्टी करत आहे तर दुसरी तयारी करत आहेत, म्हणूनच ती अब्जाधीश आहे आणि म्हणूनच ती पहिली व्यक्ती स्टारबक्समध्ये वायफाय शोधत आहे. आयुष्याचा आनंद नक्कीच घ्या, पण तुमच्या साधारण आयुष्याचं खूप जास्त सेलिब्रेशन करू नका. आता कष्ट करा जेणेकरून नंतर तुम्ही आरामात राहू शकाल. आता आराम करू नका जेणेकरून नंतर पश्चाताप करावा लागेल. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या बॉसने आज कामावरून काढलं तर तो टिकू शकेल का? तर सोशल मीडिया आज अचानक गायब झालं तर त्याचा व्यवसाय तसाच टिकेल का? जर एखाद्याची विद्यापीठाची पदवी काढून घेतली तर तो बाजारात काहीतरी मूल्य देऊ शकेल का? हाच खरा प्रश्न आहे. शाळा तुम्हाला एक कागद, एक प्रमाणपत्र देते, पण आयुष्याला प्रमाणपत्राची पर्वा नसते. आयुष्याला कौशल्याची पर्वा असते. जर तुम्हाला विकायला येत असेल तर तुम्ही कधीही गरीब राहणार नाही. जर तुम्हाला लिहिता येत असेल तर तुम्ही नेहमी मार्ग शोधाल. जर तुम्हाला विचार करता येत असेल तर तुम्ही नेहमी मूल्य निर्माण कराल. आणि चांगली बातमी ही आहे, कौशल्य शिकणे मोफत आहे. यूट्यूब मोफत आहे, गुगल मोफत आहे, लायब्ररी मोफत आहे. तुम्हाला फक्त 2 गोष्टी थांबवत आहेत, तुमची नेटफ्लिक्सची मेंबरशिप आणि तुमचा इंस्टाग्रामसोबतचं नातं. जेव्हा कोणी म्हणतं माझ्याकडे वेळ नाही, तेव्हा त्यांनी आपलं स्क्रीन टाईम तपासायला हवं. ते थकून गेलेले नसतात, फक्त विचलित झालेले असतात. दररोज 1 तास काहीतरी नवीन शिकण्यात घालवा आणि एका वर्षात तुम्ही तुमच्या 99% मित्रांपेक्षा जास्त स्मार्ट व्हाल. जग खूप वेगाने पुढे जात आहे. जर एखादी व्यक्ती प्रगती करत नसेल तर ती मागे पडत आहे. हे एका खाली जाणाऱ्या एस्केलेटरवर उभा राहण्यासारखं आहे. जर तुम्ही फक्त उभे राहिलात तर तुम्ही खाली जाल. वर जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दररोज वर चढणं, जरी हळूहळू असेल तरी. यश हे मोठे झेप घेण्याबद्दल नाही, ते दररोज उचलल्या जाणाऱ्या छोट्या पावलांबद्दल आहे. रोमांचक गोष्टीच्या मागे धावणं बंद करा, कंटाळवाणे पण स्वीकारा. खरी जादू तेव्हा होते जेव्हा कुणीही पाहत नसतं. बहुतांश यश कंटाळवाण्या गोष्टी वारंवार केल्यामुळे मिळतं. काही लोक म्हणतात, पण मी सकाळी लवकर उठणारा नाही. यशाला याची पर्वा नाही की तुम्ही सकाळी उठणारे आहात की रात्री जागून काम करणारे, फक्त शिस्तीला याची पर्वा आहे. जर एखादी व्यक्ती दररोज कोणत्याही योजनेशिवाय, ध्येयाशिवाय आणि काही न शिकता उठत असेल तर ती फक्त जगत आहे, ती आयुष्य जगत नाही. तुमचे मित्र कोण आहेत? ते गुंतवणुकीबद्दल बोलतात की फक्त गप्पा मारतात? जर तुमचं मित्रमंडळ तुम्हाला पुढे जाण्यास मदत करत नसेल तर ती तुमची तुरुंग आहे. फक्त व्यस्त राहा. जेव्हा ती म्हणते चला बाहेर जाऊया, तेव्हा म्हणा माफ करा, मी व्यस्त आहे, मी पायथॉन शिकत आहे. प्रेरणा एका शावरसारखी आहे, तिची दररोज गरज असते पण ती टिकत नाही. शिस्त एका स्नायूसारखी आहे, तुम्ही ती वेळेनुसार तयार करता आणि ती मजबूत राहते. सुरुवात करण्याची योग्य वेळ आता आहे. भविष्यातल्या तुमच्या स्वरूपाची कल्पना करा.
एक तुम्ही जो जास्त निरोगी, जास्त श्रीमंत, जास्त हुशार आणि यशस्वी आहे. आता कल्पना करा की ती व्यक्ती तुम्ही आज जे काही करत आहात ती पाहू शकते का? त्यांना समजा अभिमान वाटेल का? पण आयुष्याला जास्त गांभीर्याने घेऊ नका. थोडे हसा, या प्रक्रियेचा आनंद घ्या, पण स्वतःला सुधारणं बंद करू नका. कारण आयुष्यातली सर्वात धोकादायक गोष्ट गरिबी नाही, ती आहे त्यात जागी राहणं. तर तुम्ही तुमच्या वेळेचं काय करणार आहात? अजून नाटक पाहणार आहात की तुमची स्वतःची गोष्ट लिहिणार आहात? फक्त स्क्रोल करणार आहात की हेतुपूर्वक अभ्यास करणार आहात? सबबी देणार आहात की प्रगती करणार आहात? तुम्ही सामान्य राहण्यासाठी जन्माला आलेले नाही, तुम्ही निर्माण करण्यासाठी, बनवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी जन्माला आला आहात. पण त्यासाठी तुम्हाला दररोज निवड करावी लागेल. तुमचा वेळ एका शास्त्राप्रमाणे वापरा. स्वतःला चांगले बनवण्यासाठी वेळ द्या आणि जग तुमच्यासोबत अधिक चांगलं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.